विजय आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टी का जय हो। अरे आपसे कसं येत ना? अरे शिवराज नाही। अरे मी पुन्हा येईल। भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी आमचे नेते आणि उद्या होणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची निवड झाल्यामुळं आम्ही हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केलेला आहे। यामध्ये सर्व आमचे बाबारावजी आहेत, शहराध्यक्ष आहेत, सर्व भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। आपण मागल्या 20 तारखेला झालेलं मतदान, 23 तारखेला झालेला निकाल आपण पाहिला आणि या महाराष्ट्रातल्या पूर्ण मतदार बंधू आणि भगिनींनी पूर्ण या महायुतीला कौल दिला। त्यानंतर हे जे काय आनंद या महाराष्ट्रामध्ये उत्सव साजरा करण्याचं काम आम्ही सर्व नागरिक करतात। त्यामागचं कारण एकच आहे, 2014 ते 2019 आपण सन्माननीय मोदी आपल्या देवेंद्रजीची मुख्यमंत्री म्हणून आपण सत्ता पाहिली। त्यानंतरही 2019 मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले, पण आपलं काही कारणास्तव काय आपली सत्ता गेली। त्यानंतर 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार आपण या महाराष्ट्रामध्ये पाहिलं। त्यांनी अत्यंत काम चांगलं केल्यामुळं जे या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला महायुतीला पूर्ण भरघोस मताने निवडून दिलं आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्या दिनांक 5 तारखेला आझाद मैदानावर या सन्माननीय फडणवीस साहेबांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे आम्ही आनंद या हिंगोली जिल्ह्यात या नागरिकाच्या वतीनं आणि कार्यकर्त्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत। महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या गटनेते पदाची निवड होती। या निवडीमध्ये आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांची गटनेतेपदी निवड झाली आणि आज हा जल्लोष आम्ही साजरा करत आहोत। या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना जनतेने कौल दिलेला आहे आणि हा महाराष्ट्राला मुख्यमंत्री कशासाठी पाहिजेत? शेतकऱ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू असं आश्वासन आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, आमचे देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार असतील यांनी दिलेला आहे। त्या अनुषंगानं शेतकऱ्याचा विजेचा प्रश्न जसा रात्री शेतकऱ्याला रात्रभर जागरण करून आपल्या शेतामध्ये काम करून शेतीला पाणी देण्याचं काम ते करतात, आता पूरक लाईन ही दिवसा पण आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। असं आमचं सरकार हे उद्या स्थापन होणार आहे आणि या सरकारचा शपथविधी उद्या 5 वाजता मुंबई येथे पार पडणार आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, एक धुरा म्हणून ते महाराष्ट्राला नावलौकिक करतील। पास झालाय आणि माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस या ठिकाणी नेतेपदी निवड झाली आणि येणाऱ्या महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून उद्या 5 तारखेला 5 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या ठिकाणी शपथविधी होणार आहे। महायुतीच्या सर्व आणि हिंगोली भारतीय जनता पार्टीच्या हिंगोलीच्या वतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांचे आम्ही सर्व या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि या महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास झाला
सर्वसामान्य जनतेला ठिकाणी न्याय द्यायचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं, शिंदे साहेबांनी केलं आणि बाजीदान केलं. हा या महायुतीला भरघोस मताने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला म्हणून 137 जागा ठिकाणी निवडून दिल्या आणि आज महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब 234 आमदाराचा पाठिंबा घेऊन या ठिकाणी भरघोस मतानं आज या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. माझी सर्व हिंगोलीवासियांना, महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आव्हान आहे, आपण शपथविधी करता या ठिकाणी आपण यावं आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं माननीय देवेंद्र भाऊ यांचं मनपूर्वक शुभेच्छा, अभिनंदन आणि हा आनंदोत्सव आपण या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने गांधी चौकात साजरा केला आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं परत या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि देवेंद्र भाऊला अभिनंदन करतो.